शैक्षणिक, क्रीडा, शेती, व्यावसायिक, राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पीजी न्यूज मराठी। कोळगाव ग्रामपंचायतमध्ये पुस्तकाची गुढी, साखे कुटुंबियांनी दिले 50 पुस्तके भेट। कालच झालेल्या गुढीपाडव्याचे औचित्य साधून साखे कुटुंबाने कोळगाव येथील तरुणांसाठी कोळगाव ग्रामपंचायत येथे सुरू झालेल्या वाचनालयात सुमारे 50 पुस्तके देता ज्ञानाची गुढी उभारली असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून याचे अनुकरण इतरांनीही करावे व तरुणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। अधिक माहिती पुढील प्रमाणे। नमस्कार, मी पुरुषोत्तम लगड, सरपंच कोळगाव ग्रामपंचायत, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। काल गुढीपाडवा झाला। नवीन वर्षाच्या प्रथमतः मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। खरं तर काल शुभेच्छा देण्यासाठी कोळगावचे सुपुत्र पनवेल महानगरपालिकेमध्ये जनसंपर्क अधिकारी असलेले श्रीयुत नितीन साखे सरांचा फोन आला की मला कोळगावमध्ये आपण वाचनालय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये चालू केलंय, तर गावामध्ये वाचणारं गाव व्हावं ही अपेक्षा आहे। म्हणून त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सौ रत्नमाला साखे या दोघांनी उभयतांनी खरं तर आपल्याला 50 पुस्तकांची गुढी आज या ठिकाणी आपल्याला कोळगाव ग्रामपंचायतच्या वाचनालयाला भेट दिली। प्रथमतः मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो की आपल्या कोळगाव मधून एक चांगले विद्यार्थी घडले पाहिजेत, उद्या चांगले अधिकारी घडले पाहिजेत हा हेतू ठेवून खरं तर या कुटुंबाने आज हा उपक्रम राबवला आणि स्तुत्य असा उपक्रम हा खरं तर झालाय। ज्ञानाची गुढी म्हणून आज ही गुढी उभारली जाते। खरं तर याचा आदर्श सगळ्या गावांनी, सगळ्या जनतेने, ग्रामस्थांनी घेतला पाहिजे असं मला निश्चितपणे वाटतंय। परत एकदा मी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आदरणीय नितीन सर, त्यांचे कुटुंब, त्यांचे वडील, बहीण, आई सगळ्यांनी आज ही 50 पुस्तकांची भेट ग्रामपंचायत दिल्याबद्दल परत एकदा त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार। नोकरीनिमित्त जरी गावापासून लांब राहत असलो तरी सुद्धा गावात आपल्या विविध उपक्रम चालू असतात। नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या गावात जे सुरू असतात ते पाहून कित्येकदा असं वाटतं की आपणही या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं। सरपंच साहेब ज्या पद्धतीने झटत असतात, नवीन नवीन गोष्टी आणत असतात, तसं आपल्याही माध्यमातून काहीतरी गावासाठी व्हावं असं नेहमीच वाटत असतं। त्या दृष्टीने आदरणीय सरपंच साहेबांसोबत, आदरणीय भाऊसाहेबांसोबत नेहमीच चर्चा होत असते। पण एकदा म्हटलं की यावर्षी गुढीपाडव्यानिमित्त आता गावाकडे आलेलो असताना की नवीन एक संकल्पना पाहिली होती, ज्ञानाची गुढी। विचार केला आपणही थोडीशी यात योगदान देऊन 50 पुस्तकं गावाला भेट दिली आहेत। याच्या माध्यमातून आपल्या गावात जी वाचन चळवळ सुरू केलेली आहे तिला निश्चितच बळ मिळेल, गावात वाचनाची सवय वाढेल, अनेक गावातून चांगले अधिकारी, चांगले नागरिक घडतील आणि गावाच्या विकासास निश्चितपणे यातून काहीतरी योगदान मिळेल असं वाटतंय। इथून पुढेही शक्य त्या यथाशक्ती गावासाठी, समाजासाठी जे काय करता येईल ते करत राहण्याचा मानस आहे। प्रशासनात मुळात यायचं इच्छाच समाजासाठी काम करणं ही होती। नशिबाने संपूर्ण माझी फॅमिली, नुकतंच लग्न झालंय, बायको सुद्धा समाजकार्यात नेहमीच अग्रेसर आहे। गावासाठी जे काय करता येईल, समाजासाठी जे काय करता येईल इथून पुढे करत राहण्याची इच्छा आहे। संधी नेहमीच गावकऱ्यांनी, सरपंच साहेबांनी देत राहावं अशी इच्छा आहे। धन्यवाद। वाचनाची संस्कृती रुजू करतोय, तर त्याच्यासाठी जी काही संधी आम्हाला सरपंच आणि येथील ग्रामस्थांनी दिली त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार। थँक्यू। पीजी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।